तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्याच्यातल्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधले एक्झाम्पल. त्याच्यातला पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. तो बघू, तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे याच्यामध्ये की 3 इथं 3 येईल, इथं 4 इथं 2 इथं 5 करायचं कसं काय. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं आहे म्हणजे बघा 3 × 5 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, परत मल्टिप्लिकेशन केलं इथं सबट्रॅक्शन करायची, नंतर आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन जसं 2 × 4 तर किती मग 3 × 5 म्हणजे तुमचा 15 मायनस इथं 2 × 4 झाला तुमचा हा झाला 8. 15 - 8 झाला तुमचा आन्सर 7 आला. तसं आपण आता क्वेश्चन नंबर तुम्हाला 2 दिला आहे, सेम सारखंच आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिले एक्झाम बघू आपण. ते तुम्हाला दिले मायनस इथं 2 इथे दिले तुम्हाला 7 4. कसं याच्यामध्ये मग परत यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 × 4 परत इथं -7 × 2 परत हा 7 × 2 झाला, मायनस × 4 झाला तुमचा -4 परत हा -7 × 2 झाला पण हा झाला 14. त्याचे कसे -4 - 14 तुमच्या आन्सर येतं -18 येतं. जसं तुम्हाला परत याच्यात तपासून घेऊ. परत एक सेकंड नंबरचा जसा तुम्हाला इथे दिलाय 7/3 इथे दिले तुम्हाला 5/3. या ठिकाणी दिले तुम्हाला 3/2 इथे दिला 1/2. कसं करायचं सेम सारखंच इथे वरच्या सारखंच करायचं तुम्हाला. या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं मिळतं 7/3 × 1/2 परत मायनस नंतर या दोघांचं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 5/3 × 3/2. हे कसं होईल मग बघू आपण 7 × 1 मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे बघा 7 × 1 किती झाला हा 7, 3 × 2 किती झाला हा 6 मायनस परत हे दोघांचं 5 × 3 झाला हा 15 इथं 3 2 इथं होईल 6. आता ह्या सबट्रॅक्शन इथं वरचे सबट्रॅक्शन इथं किती झाले मग 15 - 7 झालं तर हा 8/6 हे झालं आन्सर. तुम्ही याच्या पुढे करू शकता परत तुम्हाला वाटलं कसं मग 2 ने दोघांना डिवाइड होतंय कसं मग 2 4 चा आणि हा 2 3 चा अशा प्रकारचं. तर आपण बघू आता क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस 1.3 क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. क्रॅमर्स रूलने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. जो तुमचा तिसरा क्वेश्चन येतो क्रॅमर्स रूलने सॉल्व करू आपण. जर तुम्हाला क्वेश्चन थर्ड मधला जो फर्स्ट क्वेश्चन दिला तो बघू आपण. काय दिलं तुम्हाला पहिले इक्वेशन दिले 3x - 4y = 10. हे झालं फर्स्ट इक्वेशन. जे सेकंड इक्वेशन दिले तुम्हाला काय दिले 4x + 3y = दिले 5. आता याच्यामध्ये तुम्हाला क्रॅमर्स रूलचा इथे यूज करायचा आहे. बघू आपण याच्यामध्ये पहिले d ची व्हॅल्यू काढणार, डिटरमिनंटची व्हॅल्यू काढणार. कसं इथे बघा या ठिकाणी कसं मग हे जे x चे नंबर्स आहेत ही तुम्हाला लिहायचं 3 इथं 4 इथं y सोबत म्हणजे कोणतं 4 झाला हा म्हणजे हा -4 आहे हा 3. कसं करणार मग सेम जसं आपण आता मगाशी पहिला क्वेश्चन सेकंड क्वेश्चन केला तशाच प्रकारे चालू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. जसं मग 3 × 3 3 3 जर ऐकले तुम्ही 3 × 3 झाले 9 लगे मायनस येणार आहे परत 4 × 4 हा झाला -16 झाला. इथे मग 9 मायनस मायनस झाला प्लस तुमचं आन्सर आलं 25. हे झालं d ची व्हॅल्यू. आता आपण काढू मग dx मध्ये सिंपली कसं इथं मग ह्या ठिकाणी तुमचे जे येणार आहे व्हॅल्यू ती हे वाले जेव्हा dx करा तुम्ही हे वाले व्हॅल्यू म्हणजे 10 आणि 5 ह्या ठिकाणी घेणार. इथं y वाल्या व्हॅल्यू असणार आहे म्हणजे हा -4 हा 3 पर्यंत जरा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. 10 × 3 किती झाले मग 13 -4 × 5 किती झाले हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमचं -20 किती मग 30 मायनस मायनस झाले परत प्लस तर तुमचं आन्सर आलं 50. मग ही झाली तुमची वाली dx ची व्हॅल्यू आली.
आता आपण काढू dy ची व्हॅल्यू. dy कशी काढायची तशाच प्रकारची. कसं मग इथे x वाले व्हॅल्यू कोणत्या मग इथं x इथं 3 आहे, इथं 4, इथं y वाले कोणत्या मग हे वाले व्हॅल्यू घ्यायच्या. त्याचं 10 5 कसं याच्यामध्ये मग क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल 3 × 5 3 5 जा 15 झाला मायनस 10 × 4 हा झाला तुमचा 40 झाला. आता 15 - 40 त्याचं झालं -25 हे झालं dy ची व्हॅल्यू. आता तुम्हाला याच्यामध्ये क्रॅमर सुद्धा वापर करायचा आहे. कसं मग इथे आपण करू मग बाय क्रॅमर रूल ना. तर मग आपण क्रॅमर्स रूल कसं मग इथे x व्हॅल्यू काढायची आपल्याला. कसं करायचं मग dx/d करणार. तर dx व्हॅल्यू काय आपल्याकडे dx व्हॅल्यू आपण काढली 15 काढलेली. म्हणजे कसं मग 15 आणि d ची व्हॅल्यू काय काढली आपण d ची व्हॅल्यू काढली आपण 25. 25 आणि 25 तुझा 15 म्हणजे ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. तशाच प्रकारे तुम्हाला एक y ची व्हॅल्यू काढायची. कसं करणार सेम त्याच. कसं मग dy डिवाइड बाय d. कसं मग इथे झालं तुमचं dy डिवाइड बाय d. dy ची व्हॅल्यू काय आपल्याकडे dy ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -25. आज झाला -25 आणि d ची व्हॅल्यू काय आपल्याकडे d ची व्हॅल्यू आली ती 25 झाली. मग जर 25 हा झाला -1 ही झाली y ची व्हॅल्यू. तुमचे हे झालं x आणि y च्या व्हॅल्यू झाल्या. हे झालं क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिले एक्झाम्पल. सगळे एक्झाम्पल अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता आपण क्वेश्चन 3 मधलं सेकंड एक्झाम्पल बघू. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. काय दिले तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 हे दिले तुम्हाला 4x + 3y - 4 = 0 हे तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड काय दिले तुम्हाला 6x = 8 - 5y दिलेलं आहे. हे झालं इक्वेशन नंबर 2. तर आपण इकडे बघा कसं करायला मग आधीच आपण इथं हा झाला 4x + 3y = हा -4 इकडे झाला प्लस झाला. या ठिकाणी कसं करू हा 5y इकडे घेऊ. म्हणजे कसं इथं मायनस आहे 5y इकडे प्लस होईल. कसं मग 6x + 5y = 8. हे कसं आपण काय करू याला 1 नंबर म्हणून याला 2 नंबर म्हणून आपण. हे झालं तुमचे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन. आता सेम त्याच्यासारखंच जसं आपण पहिल्यांदा करणार आपण t ची व्हॅल्यू कसं करणार इथे बघा. आता हे पहिला आणि हे इक्वेशन वापरायचं म्हणजे हे वाला याने कसं मग x सोबत काय मग इथं 4 इथं 6 आहे. इथं 4 इथं 6 y मध्ये मध्ये मग 3 आणि 5 3 5 कसं याच्यामध्ये मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 × 5 4 5 झाला 20 मायनस 3 × 6 3 6 चा 18 झाला. काय आलं मग आन्सर 2 आलं. म्हणजे d ची व्हॅल्यू आली तुमची 2 आली. आता तुम्हाला काढायचं dx ची व्हॅल्यू. dx ची कशी सेम ॲज इट इज. dx च्या ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे 4 आणि 8 हा झाला 4 8 y च्या ठिकाणी मग 3 आणि 5 आहे. 3 5 3 5 मग कसं मग या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 4 5 चा 20 झाला मायनस 8 × 3 8 3 चा झाला तुमचा 24. तुमच्या आन्सर आला हा -4 ही झाली तुमची dx ची व्हॅल्यू. आता तुम्हाला काढायची dy ची व्हॅल्यू. सेम ॲज इट इज. x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे मग x साठी मग 4 आणि 6 होता इथं 4 y साठी तुम्हाला मग हा 4 8 4 8 त्याचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन मग 8 4 चा 32 मायनस 6 4 चा 24. काय आन्सर येईल याच्यामध्ये मग ही झालं 8 झालं. ही झाली dy ची व्हॅल्यू. आता बाय क्रॅमर्स रूल क्रॅमरचा वापर करून आपण असे याच्यामध्ये मग
बाय क्रॅमर्स रूल. इथं बघा कसं मग याच्यामध्ये x काढण्यासाठी मग dx अपॉन d करतो आपण. पहिलं कसं dx अपॉन d. d ची व्हॅल्यू काय आहे तर dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -4. या ठिकाणी -4 आणि d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2. काय मग 2 2 जा 4 हा झाला -2. हे झालं तुमचे x ची व्हॅल्यू. तसेच प्रकारे y ची व्हॅल्यू कसं मग y काढण्यासाठी मग dy डिवाइड बाय d करणार. dy डिवाइड बाय d डिवाइड बाय d. dy ची व्हॅल्यू आपल्याकडे 8 आणि d ची व्हॅल्यू आपल्याकडे 2. तसेच मग 2 4 जा 8 हे झालं तुमचं y चं. काय आलं मग x, y इज इक्वल टू -2, 4 हे झालं तुम्हाला आन्सर. तसेच आपण मग इक्वेशन नंबर क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व करायचे आहेत. आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. क्वेश्चन नंबर 3 काय दिले तुम्हाला पहिले x + 2y इज इक्वल टू -1. पहिले इक्वेशन दिले. दुसरं दिले तुम्हाला 2x - 3y 2x - 3y इज इक्वल टू 12. हे तुम्हाला इक्वेशन नंबर 2. तर आपण सेम त्यासाठी d ची व्हॅल्यू करणार, d ची करणार, dy ची करणार, तर x आणि y ची व्हॅल्यू करणार आपण. म्हणजे कसं मग पहिले d ची व्हॅल्यू काढू. d ची व्हॅल्यू कसं मग हे बघा इथे x सोबत इथे 1 आहे लक्षात ठेवायचं. मग इथे 1 घेणार. x सोबत इथे 2 आहे. इथे y च्या बद्दल कसं मग y सोबत असणार हा 2, y सोबत असणार हा -3. कसं याच्यामध्ये मग या दोघांचा क्रॉस केलं 1 * 3 म्हणजे हा -3 होतो. परत मायनस घेणार आपण 2 * 2 झाला हा 4. काय आलं मग -3 - 4 होतात -7 झाले. आणि तुम्ही मग d ची व्हॅल्यू काढणार. कसे करणार सेम ॲज इट इज. कसं माहिती पहा x च्या d च्या इथं x च्या वरामध्ये हा -1 हा 12 y च्या ठिकाणी हा 2 -3. सेम त्याचं मल्टिप्लिकेशन -1 * -3. आता -1 आणि 2 -3 होतात 3 होणार आहे प्लस मध्ये पुन्हा मायनस यांचं नंतर यांचं मल्टिप्लिकेशन 2 * 4 हा झाला 24. काय मग 24 - 3 झाला हा तुमचा 21. हा मायनस मध्ये मोठा संख्या साईन. तर तुम्ही इथं dy ची व्हॅल्यू काढणार. dy ची कशी आहे तशाच प्रकारची. इथे x ची व्हॅल्यू किती मग x वर इथे 1 आहे इथं 2 इथं मग या ठिकाणी -1 ठेव म्हणजे हे वाले इथे नंबर घेते. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 * 12 झाला 12 झाला 2 * -1 हे झाला हा -2 झाला. हे झाला मग 12 झाला हा प्लस. तुमचं आन्सर आलं 40. ही झाली dy ची व्हॅल्यू. आता परत बाय क्रॅमर्स रूल लिहा. क्रॅमर्स रूल काय आपल्याकडे मग x ची व्हॅल्यू कसं करणार आपण मग x ची व्हॅल्यू dx अपॉन d करणार. मग इथं या ठिकाणी dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -21 आणि d ची व्हॅल्यू आपल्याकडे -7. तर काय आलं मग 7 3 जा 21 इथं आलं आणि मायनस सेकंड झाले मग x ची व्हॅल्यू आली 3 आली. y ची कशी काढणार तशाच प्रकारची. तसं मग dy अपॉन d करणार. जसं मग dy डिवाइड बाय d. dy ची व्हॅल्यू काय आपल्याकडे dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 14. हा 14 आहे आणि d ची व्हॅल्यू काय आपल्याकडे -7. काय मग 7 7 2 जा 14 झाले -2 y ची व्हॅल्यू. काय मग x, y इज इक्वल टू 3, -2 हे झालं सायमल्टेनियस इक्वेशन.